नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे मंडळी? आता राजगुरुनगर शहराच्या बाहेर निघून मी भीमाशंकर रोडवरती भीमाशंकरच्या दिशेने निघालोय. 6 ते 7 किलोमीटरचा अंदाजे माझा प्रवास असणार आहे. मी माझ्या सायकलने निघालोय आणि राजगुरुनगर शहराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर या अशा प्रकारची दुतर्फा वडाची झाडं तुम्ही पाहू शकता. या वडाच्या झाडांनी मस्त अशा गुहा बनवलेल्या दिसत आहेत रस्त्यावरती. वडाच्या पारंब्या देखील आता रुजलेल्या आहेत जमिनीमध्ये आणि त्याच पारंब्याच्या आधारावर नवीन शाखा देखील झालेल्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारचा विस्तार झाडांचा तुम्हाला बघायला मिळतोय. आता अशा प्रकारची झाडं, वडाची झाडं लावली जात नाहीत रस्त्याच्या दुतर्फा. मित्रांनो, वडाचं झाड आकारमानानं खूप मोठं वाढतं आणि त्यामुळं आता जागा तितकीशी पुरी पडत नाही. हे एकच धोरण आहे सरकारी की ज्यामुळं आता रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडं लावली जात नाही. तर आपण आता या ठिकाणी वाडा रोडला म्हणजे भीमाशंकर रोडला बाहेर पडलेलो आहे. राजगुरुनगर शहराच्या बाहेर पडलो आहे. मंडळी, आभाळ आल्यामुळं थोडीशी मरगळ अंगामध्ये आहे. ढगाळ वातावरणामुळं सूर्य देखील काहीसा असा थोडासा झाकून गेलेला दिसतोय, आळसलेला दिसतोय तो सुद्धा. रविवार आहे पण रवी आज खूप शांत आहे. मित्रांनो, पांगरी गावामध्ये आपण गेल्याच्या नंतर तिथे एक खूप छान वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नवे दाखवणारच आहे पण ती काय आहे ती थोडीशी तुमची उत्सुकता मी जाणून धरणार आहे. खूप सुंदर गोष्ट आहे. एक शिल्प आहे, दगडी शिल्प आहे. हे दगडी शिल्प सहसा कुठल्याही गावामध्ये आढळत नाही. मी यापूर्वी फक्त आणि फक्त साताऱ्यामध्ये एका गावात पाहिलं होतं दगडी शिल्प. तर थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचतोय. मित्रांनो, वाडा रोड म्हणजेच भीमाशंकर शिरूर रस्ता सोडून पांगरी गावामध्ये आता मी प्रवेश केलाय. अगदी शांत असं वातावरण आहे. आभाळ आल्यामुळं वेळेचा अंदाज लागत नाहीये. गाव भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे. त्यामुळं भीमाईच्या कृपेनं भरपूर असं समृद्ध हे गाव राहिलेलं आहे कायमच. गाव फार छान आहे. गावामध्ये श्री रोकडोबा मंदिर आहे, रोकडोबा देवस्थान आहे आणि रोकडोबाची यात्रा देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, पार पाडली जाते. मंडळी, याच गावाच्या थेट सरळ गेल्याच्या नंतर नदीचा काठ लागतो आणि नदीचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे आपल्याला पुढचे व्हिडिओज देखील असेच निसर्गातले, पर्यावरणातले आणि भौगोलिकदृष्ट्या सुंदर असे काही ना काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे. त्यामुळं तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा, नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ही आमची नदी आहे, भीमा नदी. नदीच्या काठावर पांगरी गाव आहे. या ठिकाणी मी पोहण्याचा आनंद घेणार आहे. फार वेळ मी या ठिकाणी लावणार नाही. यानंतर मी तुम्हाला थेट श्री रोकडोबा मंदिरात घेऊन जाणार आहे. मंडळी, असं निसर्गात हिरवाईत आणि नितळ पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद वेगळाच असतो. तर आपण आलेलो आहे आता श्री रोकडोबा मंदिरामध्ये. हे आहे श्री रोकडोबाचं मंदिर आणि ही ग्रामदेवता आहे इथली. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. मंडळी, या मंदिराच्या भिंतीवरती अशा प्रकारे कॅलिग्राफीमध्ये संतांची वचनं लिहिलेली आहेत, जी पूर्वी पेंटिंगने केलेली असायची, रंगांनी त्यावरती कलाकुसर केलेली असायची. परंतु आता आधुनिक जमाना आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी आपल्याला सहज सोप्या असतात. या अशा प्रकारे त्यांनी कॅलिग्राफीमध्ये फ्रेम बनवून घेतलेले आहेत.
मंडळी, या मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या प्रवेशद्वारावरच हे तुळशी वृंदावन आणि हे तुळस किती खूप सुंदर डवरलेली आहे. हे आहे वडाचं झाड. आणि आता मी तुमची जास्त उत्सुकता न ताणता थेट तुम्हाला त्या मूर्तीपाशी घेऊन जातोय, ज्याबद्दल मी तुमची उत्सुकता ताणून धरली होती. तर ही आहे सुंदर अशी गजलक्ष्मीची मूर्ती. स्थानिक लोक याला होळी माता म्हणतात. मंडळी, गजलक्ष्मीची मूर्ती ही कुठल्याही गावात सहसा पाहायला मिळत नसते. मंदिराच्या बाहेर हा मंडप आहे आणि मंडपाच्या समोरच अंगणवाडी आणि मंडपाच्या आतमध्ये या अशा प्रकारे कॅलिग्राफीचे संतांची वचनं लिहून ठेवलेली पोस्टर केलेले आहे. मित्रांनो, अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की आनंदाने पाहू शकता. आणि मस्त रहा, बिंदास्त रहा, हेल्दी रहा, सायकल चालवा. खूप खूप धन्यवाद.